का नाही? मग एवढे लोक आजारी पडत्या, एवढे लोक हे करत्या, एवढे लोक काळजी घेत्या. 45 डिग्री तापमानाला नवरा बायको पहाटे 4ला उठून 10 वाजेपर्यंत 2.5 टन ऊस तोडतात. निरीक्षण करा बरं तुम्ही. पहाटे उठते ती बाई, 2-4 भाकरी थापते, कालवण करते. गडी बैलगाडीत बसला, 5ला थळात. ती तो तोडायला, ती साळायला, तो मुळ्या बांधायला, ती वाडे बांधायला. 11ला गाडी ताईट, 2.5 टन माल. बैलगाडीवर बसणार, भाकर चुरणार, कालवण सांडण ना हलतात, भाकर चुरणार, त्याच्यात कालवण टाकणार, दणकून 2 जण खाणार, वड्याचंच पाणी पिणार, ठणठणीत. सर्दी नाही, पडसं नाही, रोग नाही, काहीच नाही. हे माश्या धरणाऱ्यांची पोरं आहेत, सारखे पाण्यात आहेत, चड्ड्यात तर नाहीच, उघडे आणि भोंगळेच आहेत, पण त्यांना सर्दी नाही. आणि आपला नुसता पप्पू 15 ऑगस्टला लवकर उठला, आणि पप्पूनं फक्त असं केलं, जाऊ नको तू शेंडावंदाला नको जाऊ, त्याला सर्दी झाली, मग दिशी पास त्याला. आपल्यालाच का रोग होतात. उभ्या महाराष्ट्र मास्क वापरितो, सॅनिटायझर वापरितो, एवढे लोकांनी पार पाण्यावाने आंघोळी केल्या सॅनिटायझर मध्ये. इन टोटल महाराष्ट्र एखादा रस्त्याच्या कडेचा भिकारी पॉझिटिव्ह निघून मेला, मला केस दाखवा बरं. त्याची ना आंघोळीची तर गाठ नाही, साबण तर त्याला माहीतच नाही, पण गडी ठणठणीत का? त्याला ह्युमिनिटी जास्त आहे, थिंकिंग कमी आहे. आणि आपली ह्युमिनिटी कमी, थिंकिंग. हा काय होईल, काय होईल, काय होईल? काहीच नाही म्हणा, नीट बस. सोयाबीन काढून